या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजे मीटिंगवरून परत आल्यामुळे दुर्गा त्यांच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी करत असते, तर सरू त्यांच्यासाठी पाणी गरम करायला ठेवत असते. तर लक्ष्मी त्या दोघींना सांगते की एजे परत आल्यावर त्यांना पाय गरम पाण्यात ठेवायला आवडतात, त्यामुळे मी त्यांच्यासाठी बाथटब तयार करते. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच लीला त्या ठिकाणी येते आणि त्या तिघींना सांगते की जे काही करायचं आहे ते मी करेल, तुम्ही बाजूला थांबा. आणि त्यामुळे नाईलाजाने त्या तिघीजणी बाजूला जाऊन थांबतात. तर लीला त्यांना सांगते की मी एजंटसाठी हळदीचं दूध बनवते. ते ऐकून दुर्गा विचारते का एजंटना बरं वाटत नाही आहे का? आणि त्यावर लीला म्हणते हो. तर दुर्गा म्हणते की एजंटना हळदीचं दूध प्यायला आवडत नाही, त्यापेक्षा मी डॉक्टरांना बोलावते. आणि तितक्यात एजेस त्या ठिकाणी येतात. दुर्गा त्यांना विचारायला जाते की एजे काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? मी तुमच्यासाठी पटकन स्ट्रॉंग कॉफी बनवते आणि डॉक्टरांनासुद्धा बोलावते. पण एजे म्हणत असतात की दुर्गा त्याची काही गरज नाही आहे. तर तितक्यात लीला म्हणते की एजे मी तुमच्यासाठी हळदीचं दूध बनवलं आहे. आणि ते ऐकून दुर्गा रागातच म्हणते की लीला आई, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? एजेंना हळदीचं दूध आवडत नाही. मात्र त्यावेळी मग एजे म्हणतात की दुर्गा काही हरकत नाही, आज मी हळदीचं दूध पितो, कदाचित त्यामुळे मला बरं वाटेल. आणि ते ऐकून लीला तर खूपच खुश होते. मात्र तीनही सुना आश्चर्याने एजंटकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर लीला ते हळदीचं दूध घेऊन त्यांच्या खोलीत जाते. सुना मात्र खूप चिडलेल्या असतात. त्यानंतर लीला एजंटना हळदीचं दूध देत म्हणते की तुम्ही दूध प्या आणि त्यानंतर शांतपणे झोपा, म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला बरं वाटेल. आणि ते ऐकून एजे तिला विचारतात की लीला, तू हे सगळं माझ्यासाठी का करतेस? तर लीला म्हणत असते की एजे, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि प्रेमाच्या माणसासाठी आपण एवढं करतोच ना, त्यात काय? आणि त्यावर एजे म्हणतात की लीला, तुला काय वाटलं, फक्त तुझं माझ्यावर प्रेम आहे का? आणि ते ऐकून लीला आनंदाने विचारते म्हणजे? आणि त्यावेळी एजे तिच्या जवळ जात तिच्या गालावर हात ठेवत म्हणतात की लीला, माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मग त्यानंतर ते लीलाला त्यांच्या जवळ ओढतात. मात्र लीलाला अजून दुसरीकडे जाते, परंतु एजे तिचा पदर पकडतात आणि त्यावेळी लीलाचा तोल जातो, पण एजे तिला सावरतात. आणि त्यानंतर ते लीलाचा हात हातात घेत म्हणतात की लीला, तू कायम माझ्यासोबत अशीच राहा, कारण आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. मात्र हे फक्त लीलाचं नेहमीप्रमाणे एक स्वप्नच असतं. आणि ज्यावेळी एजे तिला मोठ्याने हाक मारतात तेव्हा ती भानावर येते. तर एजे तिला विचारत असतात की काय झालं, तू इथे अशी का उभी आहे आणि का हसते, तुला काही बोलायचं आहे का? पण लीला पटकन म्हणते की नाही, आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तिचा पदर नेमका टेबलला असणाऱ्या एका खिळ्यामध्ये अडकतो. पण आधी तिला असं वाटतं की एजंटनेच पदर पकडलाय, पण जेव्हा ती पाठीमागे वळून बघते तेव्हा तिच्या पदरी निराशाच पडते. आणि मग त्यानंतर ती झोपण्यासाठी जाते. मात्र ती एजंटकडे बघत मनाशी म्हणत असते की एजे, एक ना एक दिवस तुम्हीसुद्धा माझ्या प्रेमात नक्की पडाल. त्यानंतर दुसरीकडे सगळ्या सुना एजे आज हळदीचं दूध कसे काय पिले याचाच विचार करत असतात आणि म्हणत असतात की जेव्हापासून एजे लीलाची साथ द्यायला लागले आहेत ना, तेव्हापासून त्या लीलाची नाटकं खूपच वाढली आहेत. आणि मग त्यानंतर दुर्गा लक्ष्मी आणि सरूला सांगते की आजचा दिवस आपला नव्हता, मात्र उद्याचा दिवस आपला असेल. आपण उद्या असं काहीतरी करणार आहोत ज्यामुळे त्या लीलाच्या तोंडचं पाणीच पडेल. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी रेवू लीलाला कॉल करते आणि यशबद्दल विचारते. तर लीला तिला सांगते की सकाळपासून यश मला दिसला नाही आहे, कदाचित तो बाहेर गेला असेल, पण काय झालं? तर रेवू म्हणत असते की काय झाले ते मलासुद्धा माहीत नाही आहे, कारण यश काल मला त्या कॅफेत भेटायला तर आला नाहीच, पण जेव्हा मी रात्री त्याला कॉल केला तेव्हासुद्धा तो माझ्याशी नीट बोलला नाही. नेमकं त्याचं काय बिनसलं आहे ना, तेच मला कळत नाही. आणि ते ऐकून लीलाला काल रात्री घडलेला प्रकार आठवतो आणि ती मनाशी म्हणते की नक्कीच यशच्या बाबतीत काहीतरी घडलं आहे. मात्र ती याबद्दल रेवूला काही सांगत नाही. तर रेवती म्हणत असते की ताई, मला तर असं वाटते की यशच्या आयुष्यात नक्कीच दुसरी कोणती तरी मुलगी आहे आणि म्हणूनच तो मला इग्नोर करतोय. मात्र ते ऐकून लीला हसतच म्हणते की रेवू, असं काही नाही आहे, मी यशला चांगलं ओळखते, पण तू काळजी करू नको, मी स्वतः त्याच्याशी बोलते आणि त्याला तुला कॉलही करायला सांगते. आणि त्यावर रेवती हो म्हणून फोन ठेवून देते. लीलाला मात्र यशची काळजी वाटत असते. दुसरीकडे आजी त्यांच्या खोलीत असतात. तितक्यात एजे त्या ठिकाणी येतात.
त्यांना बघून आजींना खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर एजे आजींच्या पायाशीच बसतात आणि आजींसोबत छान गप्पा मारू लागतात. आजीसुद्धा एजेंच्या तब्येतीची, त्यांच्या कामांची चौकशी करत असतात आणि मग त्यानंतर ते एजेंना विचारतात की आज काय आणलं तू सगळ्यांसाठी. आणि त्यावर एजे सांगतात की सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून मी दिल्लीवरून येताना प्रत्येकासाठी गिफ्ट आणलं आहे, तू ते सगळ्यांना दे. आणि त्यावर आजी म्हणतात की अरे तू त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन आला आहेस ना, मग तूच दे, त्यांना बरं वाटेल. मात्र एजे म्हणतात की नाही, मी दिलं काय आणि तू दिलं काय, त्याने काय फरक पडतो. आणि त्यामुळे आजी म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर एजे तिथून जाण्यासाठी निघतात. मात्र ते पुन्हा थांबतात आणि आजींना म्हणतात की मी लीलासाठी सुद्धा साडी आणली, ती तू तिला नक्की दे. आणि ते ऐकून आजींना तर खूपच आनंद होतो. मात्र त्या एजेंना म्हणतात की अभिराम, लीला तुझी बायको आहे ना, इतरांचे एक वेळ मी समजू शकते, पण लीलाला तू साडी स्वतःहून दे. मात्र एजे म्हणत असतात की नाही आई, तूच तिला साडी दे. आणि ते तेथून निघून जातात. आणि त्यावेळी आजी हसून स्वतःशी म्हणत असतात की जर माझा आधीचा अभिराम असताना तर त्याने लीलासाठी कधीच साडी आणली नसती. मात्र माझा अभिराम खरंच खूप बदलला आहे आणि तो अजूनही बदलेल आणि एके दिवशी तो स्वतःहून लीलाच्या खांद्यावर साडी ठेवेल आणि तिला प्रेमाने आरशासमोर घेऊन जाईल. तर दुसरीकडे विक्रांतला समजते की काल त्याने यशच्या बाबतीत जे काही केलेलं असतं त्यामुळे जहागीरदारांच्या घरात काहीच फरक पडलेला नाही आहे. आणि त्यामुळे तो वैतागून म्हणत असतो की काल मी त्या यशला एवढं मारलं तरीसुद्धा जहागीरदारांवर काहीच परिणाम कसा नाही झाला. जे ते आपापलं काम करत आहे त्या यशची कोणाला काही काळजी आहे की नाही. आणि मग त्यानंतर तो ठरवतो की जर मला त्या एजंटना आणि लीलाला त्रास द्यायचा असेल तर त्या यशचा आता काही उपयोग नाही आहे, मला माझं टार्गेट बदलायला हवं. तर दुसरीकडे आजी, दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीला एजंटनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नवऱ्यांसाठी जे गिफ्ट आणलेलं असतं ते देतात. त्यामुळे त्या तिघीही खूप खुश होतात आणि म्हणतात की जेव्हा जेव्हा एजे मीटिंगवरून परत येतात ना, तेव्हा आपली खरंच चंगळ असते. तर आजी म्हणत असतात की अगदी खरं आहे, अभिराम तुम्हा सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतो आणि तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो. आणि मग त्यानंतर आजी तेथून निघून जातात. मात्र या तिघीजणी तिथेच असणाऱ्या लीलाकडे बघून म्हणतात की आम्हाला तर एजंटनी गिफ्ट आणलं, मात्र लीला आईंसाठी काहीच आणलं नाही वाटतं. त्यावेळी लीला रागातच त्यांच्याजवळ जात म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं एजंटनी माझ्यासाठी काहीच गिफ्ट आणलं नाही, ते मला माझं गिफ्ट काल रात्रीच मिळालं. आणि ते ऐकून त्या तिघीही जणी आश्चर्याने लीलाकडे बघू लागतात. त्यानंतर लीला त्यांना सांगते की काल तुम्ही जो गोंधळ घातला ना, तो आता बास झाला, आज मी तुम्हाला वेगवेगळी कामं देणार आहेत. आणि मग त्यानंतर ती त्या तिघींकडे एक एक इन्व्हलप देते. तर त्यामध्ये एक चिठ्ठी असते आणि 2,000 रुपयेसुद्धा. त्या तिघीजणी लीलाला विचारतात की हे सगळं काय आहे. तर लीला म्हणत असते की यात मी कामांची यादी केली आहे, यातलं जे काम तुम्हाला झेपेल आणि जे करायला आवडेल ते काम तुम्ही करा. आणि 2,000 रुपये आहेत, त्यातच आजचा सगळा खर्च भागवायचा. आणि ते ऐकून त्या तिघी जणी म्हणतात की ठीक आहे. आणि मग त्या बाहेर जाण्यासाठी निघतात. पण लीला त्यांना थांबवत म्हणते की जाण्याआधी तुम्ही तुमचा मोबाईल माझ्याकडे जमा करायचा आणि आज तुम्हाला दिवसभर जहागीरदारांची एकही गाडी वापरता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि ते ऐकून त्या तिघीही जणी खूप चिडतात. मात्र लीला पुढे त्यांना काही बोलता येत नाही आणि मग त्या रागातच घरातून बाहेर पडतात. त्यानंतर लीला आजींकडे जाते. तर आजी मुद्दाम तिला विचारत असतात की काय गं लीला, काल अभिरामने तुला काय गिफ्ट दिलं. मात्र त्यावर लीलाकडे काही उत्तर नसतं. ती फक्त म्हणत असते की ते गिफ्ट माझ्या रूममध्ये आहे. आणि त्यावर आजी म्हणतात की किती थापा मारतेस तू, मला माहिती आहे अभिरामने तुला कोणतंही गिफ्ट दिलेलं नाही आहे. आणि ते ऐकून लीला वैतागून म्हणते की बघा ना आजी, एजे सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आले, पण माझ्यासाठी त्यांनी काहीच आणलं नाही. आणि ते ऐकून आजी हसतच एजंटने लीलासाठी जी साडी आणलेली असते ती साडी तिच्या खांद्यावर ठेवत म्हणतात की अभिराम तुझ्यासाठी ही साडी घेऊन आला आहे. आणि ते ऐकून लीलाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ती खूप खुश होते आणि लगेच आरशासमोर जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा घराच्या बाहेरच असतात आणि त्यानंतर दुर्गा त्या दोघींना सांगते की आपल्याला 4 वाजता घरी जायला हवं, हे लक्षात ठेवा, कारण आजींना औषधं द्यायची आहेत. आणि त्यावेळी लक्ष्मी म्हणते, पण वहिनी आता तर 5 वाजून गेले आहेत. आणि ते ऐकून दुर्गा खूप घाबरते आणि मग त्या तिघीजणी धावत पळत घरी येऊन पोहोचतात. मात्र तोपर्यंत आजींची तब्येत खूप बिघडलेली असते आणि त्या चक्कर येऊन पडलेल्या असतात. आणि मग त्यानंतर दुर्गा या सगळ्यासाठी लीलालाच कारणीभूत ठरवते आणि एजंटकडे तिची तक्रार करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.